राज्यातल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे। पोलीस दलातील भरती प्रक्रिया आजपासून सुरू होतीये। एकूण 15,631 पदांसाठी शारीरिक चाचण्या आजपासून घेतल्या जातील। यामध्ये पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई या पदांचा समावेश असेल। उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येणार असून एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास ते थेट बाद ठरवले जाणार आहेत। बीड पोलीस दलात रिक्त असलेल्या 174 जागांसाठी उद्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात होतीये। याच अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाकडून तयारी करण्यात आली आहे। यावर्षी होणारी पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कौर यांनी पुढाकार घेतलाय। कोणत्याही उमेदवारांना स्टेरॉइडचा वापर करू नये, तसेच नोकरी लावून देण्याच्या आमिषास बळी पडू नये असंही आवाहन कौर यांनी केलंय। 174 जागांसाठी डिसेंबर महिन्यात अर्ज मागवण्यात आलेले होते। एका जागेसाठी सुमारे 46 जणांनी अर्ज केले असून यासाठी आतापर्यंत 8,134 उमेदवार भरतीसाठी मैदानात उतरणार आहेत। उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी दिल्लीमध्ये दाखल झाल्यात। आज सकाळी 11 वाजता त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील। पंतप्रधानांच्या भेटीनंतर गृहमंत्री अमित शहा आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची त्यांची भेट नियोजित आहे। राज्यसभा खासदार म्हणून सुनेत्रा पवार आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे सुपूर्द करतील। या दौऱ्यात त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित असतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राजकीय हालचाली वाढलेल्या आहेत। मुंबईत पत्रकार परिषद घेतल्यानंतर रोहित पवार आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। दुपारी 12 वाजता रोहित पवार माध्यमांशी संवाद साधतील। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे आधीच दिल्लीत दाखल झालेत। या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीसंदर्भात दिलासादायक बातमी आहे। श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। जर प्रकृतीत अशी सुधारणा कायम राहिली तर शरद पवारांना रुग्णालयामधून लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पीय नियोजनाला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्र्यांकडून 2 दिवस जिल्हाधिकाऱ्यांसोबत अर्थ नियोजनाच्या बैठका पार पडतील, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः वैयक्तिक प्रत्येक जिल्ह्याचे अर्थ नियोजन प्रस्ताव सादरीकरणाच्या बैठकीस ऑनलाईन हजेरी लावतील। अखेरीस मुंबईला आज नवा महापौर मिळणार आहे। मागील 3.5 वर्षांहून अधिक काळानंतर मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक होतीये। पहिल्यांदाच भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत पदभार स्वीकारणार असून भाजपच्या रितू तावडे आज दुपारी 12 वाजता महापौर पदाचा पदभार स्वीकारतील, तर उपमहापौर पदासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेचे संजय घाडी हे देखील पदभार स्वीकारणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात यावेळी उपस्थित राहतील। चंद्रपूर महापालिका महापौर निवडणुकीमध्ये भाजपनं अनपेक्षित विजय मिळवलाय। यावेळी शिवसेनेनं भाजपसोबत युती केली आहे, तर वंचित बहुजन आघाडी आणि MIM हे पक्ष तटस्थ राहिलेत आणि यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या एका मतानं पराभव झालाय। त्यावरून वंचित बहुजन आघाडीनं शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांची पदावरून गच्छंती केली आहे आणि त्यांच्या सर्व नियुक्तींना स्थगिती दिली आहे। तथापि महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये अनुपस्थित राहणाऱ्या वंचितच्या 2 नगरसेवकांवर पक्षाची कारवाई काय असेल यावर सध्या संभ्रम निर्माण झालाय। नाशिकच्या शिवसेनेच्या अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावलंय। रात्री उशिरा बैठक होणार असून यामध्ये नेमका काय निर्णय होईल याकडे लक्ष लागलंय। विल्सन जिमखाना जैन संस्थेला देण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। मागील सुनावणीत उच्च न्यायालयानं सद्यस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिलेले होते आणि सर्वोच्च न्यायालयानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या तातडीनं निकाल देण्याचे निर्देशही देण्यात आले। आजच्या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। मुंबई कोस्टल रोडवर वाजणार जय हो गाण्याची धून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12:30 वाजता याचा शुभारंभ होतोय। विशेष संगीत पट्ट्यांमुळे वाहन चालकांना सुखद अनुभव मिळणार आहे। सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टींच्या जुहूमधल्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर अभिनेता रणवीर सिंगला
व्हॉट्सअॅपवर धमकी आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सअॅपवर व्हॉइस नोट पाठवून धमकी देण्यात आली आहे. त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी झाली आहे. या घटनेनंतर रणवीर सिंगनं मुंबई पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्याच्या घराबाहेरील पोलिसांनी सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. रणवीर सिंगला धमकी देणारी व्हॉइस नोट कोणी पाठवली हे शोधून काढण्यासाठी मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातल्या सर्व 27 आरोपींच्या विरोधात विशेष मोक्का न्यायालयानं आरोप निश्चिती केली आहे. यावेळी 15 आरोपी प्रत्यक्ष न्यायालयात हजर होते, तर 12 आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. मात्र सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप फेटाळले. या बहुचर्चित खटल्याची सुनावणी येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या इशाऱ्यावर बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी वांद्रे परिसरात बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झालेली होती. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळालं असलं तरी काही जागांवर पक्षामध्ये वाद सुरू आहे. शिरोळ तालुक्यातील यड्रावकर गटाकडून निवडून आलेल्या 4 जागा मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की त्यांच्या पक्षाच्या आहेत, तर आमदार यड्रावकर हे शिवसेना शिंदे गटात असल्यामुळे शिवसेनाही त्या जागांवर दावा करते. दुसरीकडे गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघामधून निवडून आलेली जागा मुश्रीफांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पक्षाची आहे आणि तरीही काँग्रेसचे आमदार सतेज पाटील त्या जागेवर दावा करतात. सत्ता स्थापनेसाठी तिढा नसला तरी जागा कोणत्या पक्षाची आहे हा तिढा मात्र अजूनही कायम आहे. सातारा जिल्हा परिषद सत्ता समीकरण जुळवाजुळवी करण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेना यांची बैठक होणार आहे. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष कुणाचा होणार, कुणाला विरोधात बसवणार, कुणासोबत सत्ता स्थापन करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर गंभीर आरोप केलाय. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता. त्याचा तपास सध्या पोलिसांमार्फत सुरू आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या टीकेला उत्तर देताना जयकुमार गोरे यांनी हा आरोप केलाय. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर गुंड म्हणत टीका केली होती. अभिनेता गोविंदा आता राजकारणाला पुन्हा रामराम ठोकणार आहे. दस्तूरखुद्द गोविंदानं ही माहिती दिली आहे. आपल्या कुटुंबियांच्या आयुष्यावर राजकारणाचा परिणाम होऊ नये यासाठी आपण राजकारण सोडत असल्याचं गोविंदानं स्पष्ट केलंय. राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्यापासून वैयक्तिक आयुष्यावर ताण येत असल्याचं गोविंदानं स्पष्ट केलंय. दरम्यान यापुढे आपण मुलीच्या भविष्याकडे अधिक लक्ष देणार असल्याची माहिती ही गोविंदानं दिली आहे. वो मैं घर परिवार के लिए ही बाहर आ गया. मैंने नडियाड वाला से कहा तो ही गेव हिज कैबिन टू यश कि कैसे फिल्में बनाई जाती हैं, काम किया जाता है, और मुझसे ज़्यादा पूछा नहीं गया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिलंय. त्या संदर्भातील युनेस्कोचं अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आज रात्री महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शिष्टमंडळासह फ्रान्सला जाणार आहेत. उद्यापासून 16 फेब्रुवारी दरम्यान पॅरिसमध्ये होणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये आशिष शेलार सहभागी होतील. जवळपास 1.5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गेल्या वर्षी 11 जुलैला युनेस्कोच्या 47व्या अधिवेशनामध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालं होतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं लग्न ठरलंय. सारंग लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्न ठरलंय. सुशील कुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. सारंग यांचे वडील अरुण लखानी हे मूळचे नागपूरचे आहेत आणि त्यामुळे रेवती सुळे या नागपूरच्या सुनबाई होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनं रेवती यांचं लग्न ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. यंदा जानेवारी महिन्यापासून सतत वातावरणात बदल होत असल्यामुळे ज्येष्ठांसह लहान मुलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मलेरिया विभागानं 3 महिन्यामध्ये शहरातून 190 संशयितांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यामध्ये 129 जणांना डेंग्यू सदृश ताप आहे, तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 30 रुग्णांना डेंग्यू सदृश तापाचा अंदाज वर्तवला जातोय. कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाचा मुद्दा लोकसभेत पुन्हा एकदा गाजलाय. मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभा कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये तातडीनं विलिनीकरण करण्याची मागणी केली आहे.
केरळ, कर्नाटक आणि गोव्यानंतर महाराष्ट्र शासनानंही या विलिनीकरणाला मान्यता दिल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलंय. स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे निधी अभावी दुहेरीकरण आणि पायाभूत सुविधा रखडल्याचं सांगत आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या विलिनीकरणामुळे कोकणातील प्रवासी, पर्यटन, व्यापार आणि एकूणच प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास खासदार वायकर यांनी व्यक्त केला आहे. पुणेकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाकडून मार्च महिन्यात 3,000 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. 25,000 परवडणारी घरं केवळ 20% सर्वसमावेशक योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संदर्भातली माहिती पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटलांनी दिली आहे. म्हाडाचा विभागीय घटक पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRDS सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामधल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पातील 4,186 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अलिबाग तालुक्यातल्या चौल येथे विजयी उमेदवाराच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह 10 ते 12 जणांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. शिवसेनेचे उमेदवार सचिन राऊळ यांच्या विजयानंतर कार्यकर्ते त्यांच्या गाडीमधून देवदर्शनासाठी जात असताना ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून लाठाकाठ्यांनी गाडीच्या काचा फोडल्यात आणि कार्यकर्त्यांनाही मारहाण केली आहे. रेवदंडा पोलीस या घटनेचा तपास करतायत. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीचा भाग म्हणून पाठिंबा देणं गरजेचं होतं, मात्र तसं झालं नाही आणि त्यामुळे याचे परिणाम महाराष्ट्रभर उमटल्याशिवाय राहणार नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. तर परभणीतही आम्ही आमच्या सोयीनं वागायचं का असा खोचक सवाल सपकाळांनी ठाकरेंच्या शिवसेनेसमोर उपस्थित केलाय. घोडेबाजार निश्चित झालाय. 1,000 कोटीचा सुधीर मुनगंटीवारांचा बंगला हा चंद्रपूरमध्ये एक चर्चेचा विषय आहे. आता तेवढ्याच महाग महापौर बसवण्याकरता तेवढंच पद ते महागात त्यांनी विकत घेतलंय. आमच्या पक्षात कुठल्याही पद्धतीने ही फाटाफूट झालेली नाही. जी काही झाली आहे ती उभाटा हे थेट स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षासोबत गेली. वास्तविक पाहता उभाटा हा मविळीचा आणि इंडिया अलायन्सचा भाग असल्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणं हे अभिप्रेत होतं. मात्र दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही आणि याचे परिणाम हे निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही अशी आजची परिस्थिती आहे. परभणीला वचपा काढण्याचा हा विषय नाही. परभणीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक समोर लढलो. तिथे उभाटाचे जास्ती नगरसेवक आहेत, आमचे कमी आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही चंद्रपूर सारखंच परभणीला वागायचं का असा एक प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपामध्ये निर्माण झालेला आहे. परभणीमध्ये ठाकरे सेनेचा महापौर करण्यासाठी काँग्रेसच्या मदतीची आवश्यकता आहे. पण कालपासून काँग्रेसचे 10 तर ठाकरे सेनेचे 22 नगरसेवक सहलीवर गेलेत. याबाबत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विचारले असता त्यांनी पक्षश्रेष्ठींकडून काय आदेश येतो त्यानंतर पाहू असं सांगितलंय. तर ठाकरे सेनेचे आमदार राहुल पाटील यांनी परभणीमध्ये चंद्रपूरचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचं सांगितलंय. चंद्रपूर महानगरपालिका महापौर निवडणुकीमध्ये भाजपचा अनपेक्षित विजय झालाय. याबाबत कारवाई म्हणून वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांची पदावरून गच्छंती करण्यात आली आहे. तसंच त्यांनी केलेल्या सर्व नियुक्तींनाही स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत अनुपस्थित राहून काँग्रेसला फटका दिला आणि त्यामुळे काँग्रेसचा विजय फक्त एका मतानं चुकला. या घटनांमुळे शहरातील राजकीय परिस्थिती आता खूपच तणावपूर्ण आणि चर्चेचा विषय बनली आहे. मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासनाकडून पक्ष कार्यालय देण्यात येत आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत आणि त्यामुळे एकच शिवसेना असताना जे पक्ष कार्यालय मुंबई महापालिकेमध्ये होतं त्यामध्ये विभागणी करण्यात आली आहे. एक भाग हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ठेवण्यात आलाय. याच कार्यालयाचा दुसरा भाग हा शिवसेनेला देण्यात आलाय. याचाच आढावा घेण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील प्रभू यांनी पक्ष कार्यालयाची पाहणी केलेली आहे. भिवंडी महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडीपूर्वीच भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी महापौर पदासाठी नारायण चौधरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याचं पत्र शहराध्यक्ष रवी सावंत यांनी पाठवल्यानंतर सावंत यांनी चौधरी यांच्या उमेदवारीची घोषणा केली. मात्र महापौर पदासाठी इच्छुक असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील नाराज झालेत. भिवंडी पालिकेमध्ये भाजपचे 22 नगरसेवक असून काही नगरसेवक चौधरी तर काही पाटील यांच्या बाजूचे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू
सुरू झाली आहे आणि त्यामुळे महापौर निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये 2 गट निर्माण झाल्याचं चित्र स्पष्ट झालंय आणि त्यामुळे पक्षाचे विरोधात जाऊन सुमित पाटील भूमिका घेणार का याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक 3 आठवड्यानंतर प्रलंबित आहे. अशातच कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर पाटील यांना अटकपूर्व मंजुरी मिळाल्यानंतर त्यांच्या गटाची नोंदणी आता कोकण विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकमेव अपक्ष विजयी नगरसेवक नितेश ऐनकर यांना विलास पाटील यांनी आपल्या गटामध्ये समाविष्ट केलाय. विलास पाटीलच्या नेतृत्वाखालील महापौर पदासाठी मोर्चेबंधनी सुरू झाली असून त्यांचा गटनेता म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यामुळे महापौर निवडणुकीचे गणित आता कोणार्क विकास आघाडीच्या बाजूने जास्त मजबूत झाल्याचं चित्र आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काय झालं याचा परिणाम परभणी महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर निवडीमध्ये होणार नाही असं परभणीचे ठाकरे सेनेचे खासदार संजय जाधव यांनी म्हटलंय. काँग्रेस सोबत आमची अगोदरच युती होती आणि आता ही युती कायम आहे. आम्हाला कुठलाही अडचण महापौर करण्यामध्ये येणार नसल्याचं खासदार संजय जाधव यांनी स्पष्ट केलंय. अजित पवार यांचा अपघात होण्यापूर्वी 25 तारखेला त्यांचा मला फोन आला होता असे संजय जाधव म्हणाले. निवडणुकीपूर्व अजितदादाची दुर्घटना 28 तारखेला घडली आणि 25 तारखेला मला दुपारी 3-4च्या दरम्यान फोन आला होता अजितदादांचा की परभणी महापालिकेचं काय चालू आहे. मी म्हणलं दादा काय आहे. मला म्हणले अरे आपण दोघं बसू. मी म्हणलं दादा काँग्रेसची आमची निवडणुकीपूर्वची युती आहे, बसायचं तर आपल्याला तिघाला बसावं लागेल, दोघाला काही बसता येणार नाही, परंतु परभणीमध्ये काँग्रेस आणि आम्ही दोघं मिळून महापौर बनवू याचा मला खात्री विश्वास. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यानंतर विशेष महासभेमध्ये महापौर म्हणून भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गजानन मगदूम यांची निवड झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर महापौर पदाची संधी दिली आणि मला सांगली मिरज कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असू दे सर्व नगरसेवकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना संघ घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजीचे पहिले महापौर होण्याचा मान भाजपच्या उदय धातुंडे यांना मिळालाय. तर उपमहापौर म्हणून भाजपच्या अनिल डाळ्या यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या असून इचलकरंजीमधील शिवशाहू विकास आघाडीनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी भरलेले अर्ज मागे घेतल्यामुळे धातुंडे आणि डाळ्या यांची निवड बिनविरोध झाली आहे. हारतुरी आणि सत्कार स्वीकारण्यामध्ये वेळ न घालवता उद्यापासूनच कामाला सुरुवात करणार असल्याची प्रतिक्रिया महापौर उदय धातुंडे यांनी व्यक्त केली आहे. की फक्त आज उद्या आणि परवा दिवशी शुभेच्छा स्वीकारणार आहेत आणि त्याच्यानंतर नाही. आणि त्याच्यानंतर मी उद्यापासूनच माझी कामाची सुरुवात करणार आहे. लेटर पॅड माझा आता छापून तयार आहेत, माझी लेटर आता तयार आहेत, मी अगोदरच सगळी तयारी केलेली आहे. आणि मी नक्की सांगतो की जसा विश्वास त्यांनी सगळ्या नेत्यांनी आणि ह्या जनतेनं ठेवलेला आहे. मी प्रथम नागरिक आहे. 4-5 लोक जे लोक आहेत त्यांचा विश्वास माझ्यावर आहे आणि मी त्या विश्वासाला 100% पात्र राहणार आहे. नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके यांनी विधिवत पूजा करत महापौर कार्यालय आणि महापौर निवासस्थानात अधिकृतरित्या प्रवेश केलाय. मंत्रोच्चारात पार पडलेल्या पूजेनंतर त्यांनी पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली आहे. 4 वर्षांनंतर महापौर निवासस्थान आणि दालन पुन्हा एकदा खुलं झालं असून प्रशासक राजवट संपल्यानंतर नाशिक महानगरपालिकेला लोकनियुक्त महापौर मिळाल्यामुळे शहराच्या राजकारणामध्ये नवा अध्याय सुरू झाला आहे. शुभ कार्यासाठी शुभ संकल्प घ्यावा लागतो आणि मग आपण त्याची सुरुवात करतो. तोच संकल्प आज आम्ही इथे घेतला आहे. महापौर कार्यालय आणि रामायण ह्या दोन्ही ठिकाणी आपण विधिवत पूजा केली आहे आणि नवीन शुभ कार्यासाठी आपल्या पुढच्या कार्यक्रमांना आम्ही सुरुवात करत आहोत. सगळ्या नाशिककरांचे शुभाशीर्वाद आणि सर्व गुरुजींचे शुभाशीर्वाद घेऊन आम्ही या कार्याला सुरू केलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली आहे. महापौरपदी भाजपच्या समीर राजूरकरांना 115 पैकी 70 मतं मिळाल्यामुळे त्यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांना 70 मतं मिळाल्यामुळे त्यांचीही निवड झाली आहे. दरम्यान सभागृहात ठाकरे सेना, वंचित, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान ही निवडणूक झाल्यानंतर एमआयएमचे नगरसेवकही बाहेर पडले होते आणि त्यावेळी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली आहे. लातूर महानगरपालिकेच्या
नूतन महापौर जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल उटगे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारलाय. काँग्रेसचे नेते तथा आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत महापालिकेमध्ये हा पदग्रहण सोहळा पार पडलाय. महापालिकेच्या कामकाजाबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी महापालिकेमध्ये स्वतंत्र तक्रार खिडकी सुरू करण्यात येणार आहे. प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर वेळेत कारवाई केली जाईल अशी माहिती मिळते आहे. महानगरपालिकेमध्ये लातूरच्या मतदारांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला निर्विवाद बहुमत दिलंय आणि आता महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे, उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल श्रीकांत उटगे यांनी पदभार स्वीकारलेला आहे. लातूर शहरामध्ये विकासाचा एक नवा अध्याय या निमित्ताने सुरू होतोय, याचा मला आनंद आहे, अभिमान. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीतील शिवसेनेचे विजयी उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांना सोबत घेत ते मुंबईमध्ये दाखल झालेत. निकाल लागताच आमदार राणा जगजितसिंह पाटीलही मुंबईकडे रवाना झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान अध्यक्षपदासाठी अर्चना पाटील यांचं नाव आघाडीवर असतानाच तानाजी सावंत यांच्या विरोधामुळे रस्सीखेच वाढली आहे. भाजपकडे 19 तर शिवसेनेकडे 15 सदस्य असल्यामुळे अध्यक्षपदावर सस्पेन्स कायम आहे. शंभूराज देसाई यांनी पाटण पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आणि जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 6 जागांवर विजय मिळवल्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये विजय रॅली काढण्यात आली आहे. यावेळी शंभूराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या दरम्यान शंभूराज देसाईंनी वरती प्रचारादरम्यान मंत्री गणेश नाईक आणि जयकुमार गोरे यांच्यावर टीका केलेली होती. या टीकेला प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी दिलंय. टांगा पलटी घोडे फरार अशा पद्धतीचे पोस्टर लावून त्यावरती जयकुमार गोरे आणि गणेश नाईक यांचे फोटोही लावण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच कॅबिनेट बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये दादांनी यापूर्वी मांडलेल्या 3 महत्त्वाच्या निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. बारामती क्रीडा संकुलासाठी 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. तसंच वालचंद नगर रत्नापूर MIDCसाठी 1000 एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच राज्यामध्ये 11 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यालाही कॅबिनेटनं मान्यता दिलेली आहे.